भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक काका जळके. सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अंबडमध्ये भव्य रॅली. समाज बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आज अंबड शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि जयघोषांच्या वातावरणात संपूर्ण शहर दुमदुमले गेले. रॅलीची सुरुवात सेवालाल महाराज चौक येथून करण्यात आली. त्यानंतर ही रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे चांगले नगरकडे प्रस्थान झाली. मार्गावरील ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. चांगले नगर येथील खुल्या मैदानात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या झेंड्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजातील मान्यवरांनी सेवालाल महाराज यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत समाज एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे अंबड शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जय सेवालाल. जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये आज सद्गुरू सेवालाल महाराजांची 227वी जयंती अंबड तालुक्यातील प्रत्येक तांड्यातील समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मिरवणूक काढून आज साजरी करण्यात आलेली आहे. सद्गुरू सेवालाल महाराज यांचे विचार विश्वशांती आणि विश्वकल्याणाची संकल्पना जर आपल्याला म्हणता येईल. मानवतावादी, निसर्गपूजक आणि पूर्वज पूजक असलेला हा समाज आणि म्हणून सेवालाल महाराज हे खऱ्या अर्थानं बंजारा नाही तर बंजारेतर समाजातसुद्धा कोऱ्या तारा किंवा एक मार्गदर्शक सूत्र त्याला म्हणता येईल म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या बंधू आणि भगिनींनो, सद्गुरू सेवालाल महाराजांच्या विचारामध्ये जर आपण म्हटलं तर जाणजो छाणजो माणजो या उक्तीप्रमाणे सेवालाल महाराजांनी खऱ्या अर्थानं बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी या समाजाला अंगीकारण्याचं संबोधित केलेलं आहे. सोबतच कोई की नाणं मोठं छे से सरिके सोबत सोकरण यासाठी जर बघितलं तर सर्व समाजाला एक समानतावादी विचारसरणी देण्याचं काम सेवालाल महाराजांनी केलेलं आहे. या समाजाला, ज्या समाजामध्ये अतिशय ताकदीचा इतिहास होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजाचं त्या पद्धतीनं हानी या ठिकाणी झालेली आहे. ती हानी भरून काढण्यासाठी सेवालाल महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून सेवालाल महाराजांचा विचार सर्व समाजांनी जर का अंगीकारला तर आज पुन्हा एकदा जो भारताचा जे काही सुवर्ण इतिहास आहे, जो सुवर्ण काळ आहे, पुन्हा एकदा येण्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना मी सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय सेवालाल. जय सेवालाल. शहरातील जळगाव नाट्यगृहाच्या पाठीमागे असणाऱ्या या ओपन स्पेसमध्ये आज अंबड तालुक्यातील सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी सेवालाल महाराजांच्या पांढऱ्या ध्वजाचं या ठिकाणी रोपण केलेलं आहे, वंदन केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अंबड तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी सेवालाल महाराजांचं आणि माता मर्यादांचा जो एक भव्य असा मंदिराचा वास्तू या ठिकाणी उभा करण्यात आला. सेवालाल महाराज यांच्या 287 जयंतीनिमित्त आज अंबड तालुक्यातील 84 तांड्यातील सर्व गोर समाज या ठिकाणी उपस्थित होता. एक काळ होता की बंजारा समाज कधीही एकत्र येत नव्हते, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. आता ही जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीच्या माध्यमातून बंजारा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र होत आहे. संत सेवालाल महाराज यांनी गेल्या शतकापासून काही गोष्टी आम्हाला सांगून गेल्या होते आणि त्या गोष्टी आज खऱ्या होत आहेत. उदाहरणार्थ संत सेवालाल महाराज म्हणले होते की रप्या कटोळं पाणी बघिये. त्यावेळेस संत सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की एक तांब्याभर पाणी तुम्हाला विकत घ्यावं लागेल आणि आज ती सत्य परिस्थिती आहे. आपल्याला जर एखादी बिस्लरीचं बॉटल घ्यायची असेल तर त्याला पैसे पेड करावे लागते. ही गोष्ट संत सेवालाल महाराजांनी अनेक वर्षापूर्वी आम्हाला सांगून गेली होती. त्याचप्रमाणे संत सेवालाल महाराज म्हणत होते शिकाचं शिकावचं शिकेती राज घडावचं. आज आमच्या या समाजाला संत सेवालाल महाराज म्हणाले की तुम्ही तुमचे मुलं शिकवा. आज शिक्षणाने येणारा काळ राज्य घडेल आणि त्या गोष्टी आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि आमचा समाज अजूनही या ठिकाणी जास्त प्रमाणात एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. आज या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबड शहरामध्ये आम्ही संत सेवालाल महाराज या मंदिरासाठी या ठिकाणी ओपन स्पेस असलेले 20 गुंठे जागा या ठिकाणी आम्ही आज संत सेवालाल महाराज यांचा झेंडा या ठिकाणी उभारलेला आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी मंदिरही बांधणार आहोत.
समाजाच्या वतीने अशी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय सेवालाल. वर्गावर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साक्षी सुरेश राठोड. सर्वांना सेवालाल जयंतीबद्दल शुभेच्छा. संत सेवालाल महाराज मानववादी होते. त्यांचा गोर बंजारा समाजामध्ये होऊन गेले. त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशात दुट्टी तांडेमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमानाईक तर त्यांच्या आईचे नाव धर्मनियस होते. भीमानाईकांना 4 पुत्र होते. त्यापैकी सेवालाल महाराज हे ज्येष्ठ होते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर होता. त्यामुळे सेवालाल महाराज यांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले होते. ते खूप दयाळू होते. ते आमचे भाष्य सांगून गेले. भुकेनं पाठी खराळू तशानं पाणी पाळ कुठे गुलाटी पड गए त्यांना वाट होता. आश्रम मागे वळेना सहारो देव ही गुरु रो धर्म बंजाराची ओळख आमचे दैवत संत सेवालाल. आमचं धर्मगुर आमची जात बंजारा. आमचं स्थितस्थान पोरागड. आमचं सण होळी. आमचा रंग पांढरा. आमचे अंग धुळे आंघोळ. आमची शांत गाव शिवालाल नाव. जाता जाता एवढेच बोलेल. जाता जाता एवढेच बोलेल. सेवालाल महाराज की डबल काय बोलत म्हणून बोलत नाही.